द स्कॉलर मॅथ फ्रुट्समध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5व्या वर्गाच्या शिष्यवृत्तीसाठी जो घटक आहे 10 अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपणास माहीत आहे की अंकगणितामध्ये आपण संख्या लेखनासाठी दशमान पद्धतीचा अवलंब केलेला आहे. दशमान पद्धती म्हणजे काय, तर 10च्या पटीमध्ये वाढणाऱ्या संख्या. बघूया आपण त्याचे काही घटक आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. बघा, 10 एकक हे सुट्टे असतात. एकक म्हणजे सुट्ट्या वस्तू. त्या जर 10 एकत्र आल्या तर त्याचा जो बंच होईल, त्याचा जो ग्रुप होईल, आपण त्याला म्हणतो एक दशक. कोणत्याही 10 वस्तूंचा एक गठ्ठा किंवा 10 वस्तूंचा संच, त्याला आपण एक दशक म्हणतो. 10 दशक जर एकत्र आले म्हणजे 10च्या पटीत झालं. बघा, 1 वरून डायरेक्ट 10 वरून बघा 10 दशक एकत्र आले तर एक शतक तयार होते, त्याला आपण 100 म्हणतो, 100 म्हणतो. तसे 10 शतक आपण एकत्र केले तर आपण त्याला 1000 म्हणतो. 10,000 एकत्र केले त्याला आपण एक 10,000 म्हणतो. 10 10,000 एकत्र केले, त्याची बेरीज केली तर आपण 1,00,000 म्हणतो. त्यालाच लक्ष सुद्धा म्हणतात, 1,00,000. 10 लाख म्हणजेच 1 दशलक्ष. मग 10 दशलक्ष म्हणजे 1 कोटी, करोड. मग 10 कोटी एकत्र केले की 1 दशकोटी. आणि नंतर आहे 10 दशकोटी म्हणजे 1 अब्ज. आणि यावर 1 वर 0 देऊन लिहिण्याची पद्धत आहे. जसे 10 एकक म्हणजे 1 दशक, 10 दशक म्हणजे 1 वर 1 शून्य, 1 शतक म्हणजे 100, तर 1 वर 2 शून्य येतात. 1000 म्हटलं तर 1 वर 3 शून्य येतात. एकक, दशक, शतक, हजार असं आपण त्याला वाचतो. 10,000 म्हटल्यानंतर परत 1 शून्य वाढतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, त्याला आपण 10,000 म्हणतो. बघा, 10,10,000 म्हणजे 1,00,000. परत 1 शून्य आपण वाढवत गेलो तर संख्यांची किंमत बदलत राहते. याला म्हणतात दशमान पद्धतीमध्ये लेखन. आणि याचा उपयोग करून आपण मोठमोठ्या संख्या ज्या 10 अंकापर्यंत आहेत त्याचं वाचन आणि लेखन करू शकतो. याचं एकदा आकलन झाल्यानंतर पुढील अभ्यास तुम्हाला सोपा जाईल. एकक दशक सुरुवात करताना जी संख्या दिली असेल तिच्या उजवीकडून पहिला अंक जो असेल त्याला एकक म्हणायचं. उदाहरणार्थ आपण बघूया. समजा ही जर संख्या दिलेली असेल तर हिचा उजवा जो अंक आहे, उजवा पहिला उजवीकडचा, त्याला म्हणायचं एकक. त्याच्या बाजूला दुसरा उजवीकडून डावीकडे जायचंय आपल्याला. एकक, दशक, शतक, शतक नंतर कॉमा द्यायचा. हजार, 10,000 दोघांची जोडी लावायची, तेवढे हजार म्हणायचे, कॉमा द्यायचा. लक्ष, दशलक्ष दोघांची जोडी लावायची, तेवढे लक्ष म्हणायचे, कॉमा द्यायचा. कोटी, दशकोटी या दोघांची जोडी लावायची, तेवढे कोटी म्हणायचं. आणि नंतर येईल अब्ज, दशअब्ज. अब्ज, दशअब्ज म्हणजे या दोघांची जोडी लावली तर आपण त्याला 13 अब्ज 45 कोटी 31,65,345 अशा मोठमोठ्या संख्येचं आपण वाचन करू शकतो. खाली एक उदाहरण दिलंय, बघूया. 89 लक्ष. आता हे झालं अंकात, अंकामधून आपण अक्षरात लिहायचं. आता हे अक्षरात दिलेलं आहे, याचं आपल्याला अंकात करायचं आहे. तर त्यातच मी सोपी एक ट्रिक सांगतो. बघा, 89 लक्ष 21,350. तर आपण लिहायला कुठून सुरुवात करायची, उजवीकडून 50. अगदी दुसऱ्या वर्गाची मुलं 50 लिहितील, आपण तर 5वीला आहोत. 50 लिहिले, नंतर म्हणायचं आपण एकक, दशक, कुणाचा नंबर आता शतक. शतक म्हणजे शे, किती शे, तर इथं आपल्याला 300 दिसते म्हणून आपण 3 लिहायचं. काही मुलं अज्ञानपणाने किंवा संबोध क्लिअर नसल्यामुळे असं सुद्धा लिहितात 300 आणि 50, तर हे चुकून जाते. दशमान पद्धतीमध्ये याला चुकीचं समजले जाते. तर शतकच्या जागेवर 3 म्हणजे 300. मग बघा, कॉमा दिला, एकक, दशक, शतक, कॉमा. हजार, किती हजार, 21,000 म्हटलेले. बघा, 21,000 म्हणजे दोघांची जोडी लावली, हजार आणि 10,000ची. एकक, दशक, शतक, हजार, 10,000.
आता किती लक्ष? 89 लक्ष. तर 89 लिहायचे. हे झालं लक्षातच लक्ष. अशा प्रकारे ही संख्या दशमान पद्धतीमध्ये लिहिली जाते. यालाच आपण संख्यांचे वाचन आणि लेखन म्हणतो. हे एकदा विद्यार्थ्यांच्या फक्त झालं की गणितामध्ये विद्यार्थ्यांना पुढील कुठलीही अडचण जाणार नाही. गणितामध्ये आपल्याला फक्त 0 ते 9 एवढेच अंक असतात आणि यापासून मग आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार करायच्या असतात. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर केला तर त्याचा फायदा आपल्या मित्रांनाही होईल. आणि हो, आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.